हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मार्गशीर्ष मासातील घटस्थापना या संबंधी आपण मागे 2 व्हिडिओ पाहिले आहेत. आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे, तिसरा भाग. घटस्थापना आपल्याला कशी करायची ते विधिवत मी या व्हिडिओमध्ये, तिन्ही व्हिडिओमध्ये सांगत आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टीपर्यंत शालिवान शके 1947 विश्वासू नाम संवत्सर दक्षिणायनी हेमंत ऋतू शुक्रवार दिनांक 21 ते बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत असा 6 दिवसांचा हा उत्सव असणार आहे. अर्थात हा कुळाचार आहे, कुळधर्म आहे, कुळाची परंपरा आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुळदेवीला 3.5 पीठापैकी एका देवीला घटावर बसवत असतो अश्विन मासामध्ये प्रतिपदा ते नवमी पर्यंत, त्यालाही आपण शारदीय नवरात्र म्हणतो किंवा घटस्थापना म्हणतो. आणि मार्गशीर्ष मासातली ही घटस्थापना आपल्या पुरुष कुळदेवतेसाठी आहे. जो कोणी आपल्या घराण्याचा पुरुष कुळदेवता असेल त्याला आपल्याला घटावर बसवायचं आहे, पण फक्त 6 दिवसापर्यंत. आमचा पुरुष कुलस्वामी देवता हा वीरभद्र असल्याने मी हे तिन्ही भाग माझ्या देवतेला समर्पित करत आहे. आता आपण आपले कुळदैवत श्री वीरभद्र देवतेवर मराठी वा संस्कृत भाषेत रुद्राभिषेक घ्यायचा आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहून मराठी रुद्राभिषेक घेऊ शकता. जर आपल्याला संस्कृत येत असेल तर अवश्य आपण संस्कृत भाषेत मधले रुद्राभिषेक घ्यायचा आहे. नमक चमक आकार प्राप्त. यानंतर हा अभिषेक झाल्यानंतर, संपल्यानंतर पूजा आपल्याला सुरू करायची. ओम श्री वीरभद्र कुळदेवताय नमः. महाअभिषेक स्नानम समर्पयामि. महाअभिषेक स्नानांतरेण आचमनीय समर्पयामि. एक पळी पाणी ताम्हात सोडायचे. ओम श्री वीरभद्र कुळदेवताय नमः. वस्त्रार्थे कापार सुवस्ते समर्पयामि. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कुळदेवचा टाक व्यवस्थित टॉवेलने पुसून घ्यायचा आणि तो आपल्याला घटावरील ताम्हणामध्ये अष्टदलावर उभा पद्धतीने ठेवायचं, उभ्या पद्धतीने. ओम श्री वीरभद्र कुळदेवताय नमः. वस्त्रार्थे कापार स्वस्ते समर्पयामि. आणि या देवतेला 2 कापसाची वस्त्रे अर्पण करायची. आपण भस्म लावलेली, हळद कुंकू लावलेली नाही. या पूजेमध्ये आपल्याला हळद कुंकू कुठेही येणार नाही, टाकासंबंधी कुळदेवतेच्या. ओम श्री वीरभद्र कुळदेवताय नमः. उपवस्त्रार्थी कापार वस्त्रे अक्षतां समर्पयामि. देवतेला 2 कापसाची वस्त्रे आपण वाहिली आहे. ओम श्री वीरभद्र कुळदेवताय नमः. विलेपनार्थी चंदनम समर्पयामि. चंदन कपाळी कुळदेवतेच्या लावायचे आपल्याला. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः. विभूती एवं भस्म समर्पयामि. आपल्या त्रिपुंड भस्म धारण करायचंय देवतेला. शक्यतो एकदा टाक आपण ताम्हणामध्ये ठेवल्यानंतर त्याला स्पर्श करायचा नाहीये. ही पूजा होई झाल्यानंतर आता आपण त्याला चंदन लावू शकतो. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः. विभूती एवं भस्म समर्पयामि. विभूती किंवा भस्म लावायचा आहे. ओम श्री वीरभद्र कुलदेवताय नमः. अक्षतां समर्पयामि. अक्षता व्हायचे. आता आपण भगवान शिवाच्या 108 नावाचा उच्चार करत एक एक बेलपत्र आपले कुळदेवता श्री वीरभद्राला अर्पण करायचे. जर 108 बेलपत्र आपल्याकडे नसतील तर एकाच बेलावर आपल्याला 108 नाव शिवाचे उच्चारायचे आहेत आणि त्यानंतर तो कुळदेवतेला अर्पण करायचे. ओम श्री वीरभद्र कुळदेवताय नमः. बिल्वपत्राणि समर्पयामि. ओम श्री वीरभद्र कुळदेवताय नमः. नानाविध पुष्पाणि च समर्पयामि. यानंतर श्री गणेशाची आरती, पंचारती करावी, कापूर आरती घ्यावी, खालील लोटांगण घ्यावे,
मंत्रपुष्पांजली घ्यावी, जय जयकार घ्यावा, राष्ट्रीय प्रार्थना देखील घ्यावी. यानंतर श्री वीरभद्र देवतेचा गायत्री मंत्र जप माळीविना आपल्याला 10 मिनिटे करायचा आहे. ओम श्री कालवर्णाय विद्महे, ओम श्री कालवर्णाय विद्महे महाकोपाय धीमहि तन्नो वीरभद्रः प्रचोदयात. शेवटी क्षमा प्रार्थना घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करायचे आणि 1 पळी पाणी तामनात सोडायचे. अनेन पूर्वाराधनेन श्री वीरभद्र कुळदेवताय प्रीतम. ओम तत्सत ब्रह्मापर्णमस्तु. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमो नमः. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपल्या कुळस्वामीच्या देवतेचा जो घटस्थापना विधी आहे तो या ठिकाणी पूर्ण होत आहे 3ऱ्या भागामध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे. महाअभिषेकाचा कुळदेवतेवरच्या. तेव्हा आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.